नमस्कार मित्र परिवार नमस्कार. आणि मी आहे विरमगाव आणि हलवद रोडला रेल्वे ब्रिज पाशी उभा आहे बघा. तर इकडं खूप नुकसान झालंय का 100% झालंय. आणि एवढं नुकसान झालंय ना सांगायसारखं नाही. कारण इथलं जर पाणी बघितलं तुम्ही रानातलं तर म्हणताना खरंच काय, कारण हे पाणी खूप वर होतं, ह्या रस्त्यावर पाणी चढत होतं खालच्या. आता मी पुलावर उभा आहे वर, तर हे पाणी बघू शकताय. हे बघू शकता पाणी कसलं म्हणजे शेतामध्ये कसलंही असं म्हणजे शिल्लक नाही जागा कुठं. विरमगाव हलवद रोडला बघा, विरमगावच्या पुढे म्हणायचं 10 किलोमीटर. आणि पाणी बघू शकताय तुम्ही, हे इतकं जबरदस्त आहे ना सांगायसारखं नाही. आणि फुल पाऊस आलाय अजून, फुल जबरदस्त पाऊस आलाय समोरून पाहू शकताय. नाद करायचं नाही खरंच. पण याच्यामध्ये मी स्वतः विरमगावात आलो. या विरमगावाच्या तिथं रस्त्याच्या साईडनं काहीच राहिलं नाही, सगळं वाहून गेलंय. रस्त्यामध्ये वर खड्डे पडल्यात, खूप असं नुकसान झालंय. पण असं पाऊस आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मराठवाड्यात कधी पडायचं नाही. कारण वानवा लागलेला आहे आमच्या मराठवाड्याला पहिलाच, म्हणून पाऊस पडत नाही. काय तिच्या आईला कवाच म्हणजे आमच्या मराठवाड्याचं कवा भलं व्हायचं नाही. पण मी आपल्या देवांच्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो, आई तुळजाभवानीच्या चरणी, भगवान बाबांच्या चरणी साकडे घालतो की आमच्या मराठवाड्याला असा पाऊस लवकरात लवकर जाऊ दे देवा. कारण आमच्या मराठवाड्याला खूप गरज आहे. कारण डोंगर भागाचे रान आहेत आणि खूप जास्त पाणी लागते. आणि जे सोयाबीन लोकांनी पेरल्यात ते पुन्हा पाऊसच झालेला नाही. तर लवकर पाऊस यायला पाहिजे, ही मी माझं देवाकडे साकडे. आणि हे गुजरातमधलं लोकेशन पाहतो मी सर्व. असलं इतकं जबरदस्त हे पाहू शकताय कसं म्हणजे. आणि पाऊस पण पुढं बघा तुम्ही, पाऊस पण बघू शकता पाऊस कसला आलाय. खूप पाऊस आलाय, जबरदस्त पाऊस आलाय असं. आणि दादांनो हे पाणी बघू शकताय तुम्ही कसलं म्हणजे नाद करायचं नाही, एवढं पाणी तेन. हे बघा वेगळंच म्हणजे एवढं नुकसान व्हायला नाही पाहिजे. आणि खूप तिसऱ्या टप्प्यावर गुजरात आहे, अजून पाऊस आहे की असला जबर पाऊस झालेला आहे. खूप पाऊस झालाय खूप. तर चला मित्रांनो, आणि माझं सांगायचं राहिलं, डोकं कुठं खायला गेलं गो काय समजाना. इकडे येता वेळी आपली स्वतःची काळजी करा. आणि ह्या रस्त्याला येत्या वेळी कुणाला पण विचारा रस्ता चालू बंद आहे, कारण पाऊस तसा आहे म्हणताना सांगायचं आहे. तर चला मित्रांनो, बाय.